सारखं सारखं मसाली चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही चिकन पालक। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हळद, मीठ तसेच अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट घालायचं आहे। हे चांगले एकजीव करून आपण 10-15 मिनटं त्याला बाजूला ठेवायचं आहे। इथे मी एक मोठी पालकाची जुडी घेतलेली आहे। ती आपण स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये 5 मिनटं शिजवून घेणार आहोत। जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला। 5 मिनटं शिजून झाल्यानंतर लगेचच ही पालक आपण थंड पाण्यात टाकणार आहोत। त्यामुळे पालकाचा रंग हा आपल्याला चांगला मिळतो। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पालक आपण वाटून घेणार आहोत। आता एका कढईमध्ये मी काही तेजपान, दालचिनी, लवंग, 4-5 काळी मिरी, आपले खडे मसाले चांगले तेलात झाल्यानंतर त्याच्यात मी 2 मोठे कांदे बारीक कापून घालणार आहे। कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे 2 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर याच्यात अद्रक लसूण पेस्ट आपण घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। एक मोठा टोमॅटो मी याच्यात घातलेला आहे। सर्व मसाले चांगले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। नंतर त्याच्यामध्ये काही सुके मसाले मी घालणार आहे। हळद, गरम मसाला तसेच धने जिरे पावडर आणि लाल तिखट घालून छान परतून घ्यायचं आहे। मसाले शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी घातलेलं आहे। आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि चिकन घातल्यानंतर गॅस फुल करून त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। 5 मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेली पालक घालायची आहे आणि ती सुद्धा चिकन सोबत चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला। ही चिकन पालक रेसिपी खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता ही चिकन पालक रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। 10 ते 15 मिनटं पालक चिकन सोबत चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनटं आपण हे चिकन चांगलं शिजवून घेणार आहोत। आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे। मी त्याच्यात थोडा गरम मसाला आणखी घालणार आहे। आपल्या भाजीला रंगही खूप छान आलेला आहे। अजून 5 मिनटं आपण त्याला थोडं शिजून घ्यायचं आहे। थोडं मी घट्ट वाटत होतं म्हणून 1 ग्लास इथे गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणी घातल्यानंतर थोडं 5 मिनटं ते शिजू द्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी लसणाचा तडका दिलेला आहे भाजीला। हा असा तडका दिल्याने खूप छान लागते आपली भाजी आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून खायला घ्यायची आहे। किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला। ही अशी चिकन पालक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।